विषय. नाही म्हणलं मग बडभू, आता समजा आमचं काय म्हणणं आलं सगळ्याचं तिघाचं बी. घरी जाऊन काय आता तोंड दाखवायला पुरत नाही. घरी जाऊन आता शिव्यान बोलणे खाल्ल्यापेक्षा सरळ सरळ म्हणलं काहीतरी काम धंदा आम्हाला तुमच्या दुकानावर म्हणा किंवा तुमच्या काही लग्यानं कुठं ना कुठं काही मेळ बसून द्या. आता काऊन की इलाज नाही राहिला. घरी जाण्यात काहीच अर्थ नाही राहिला. गेलं की निरा तानेच मारते तर, आणि राहण्यात गावातनी मजा नाही आता. आता मग सांगतो तुमचं ते जुनं घर आहेच, त्याच्यात एक जरी खोली भेटली आपल्याला बस झालं. आम्ही तिघ जण राहतो त्याच्यात कसं बी. काऊन की गावात नाही जायचं मनच नाही आमचं. आता काय करावं नाही का, यायचंच तर आता डोंगा डुबून राहिला. आणि हे काय आता द्यायला सांगते ना, सांगा त्याला काय खरं आहे ते सांगून तर द्या तुमचं. आले का भिकाऱ्या म्हणजे भिकारी आला असं काम झालं. आता काय सांगा तुम्हाला, माझी परिस्थिती आता आमची तुम्हाला सांगतो ना, आता आम्ही सांगत नाही कोणाले. आता हे जाते याच्यावर कॉन्व्हेंटवर इला 9,000 रुपये महिना. आणि बाकी गाडीचा खर्च, येणं जाणं, बोरीचा खर्च, ते मेंटेनन्स करते. घर करतं नाही पडते समजा. माया कसा बी शिल्लक पडत जाय. मला 20,000 रुपये महिना होता. तर त्या दुकानात आता हीच काही नाही झालं. हो ना, त्याचे ते 3 पोरं आहेत दुकानदाराचे, ते होता तोपर्यंत मस्त चाललं. आता तिघं म्हणते बा मला अलग पाहिजे, मला अलग पाहिजे, फ्रंटचाच भाग पाहिजे, फ्रंटचाच भाग पाहिजे. आता त्याचे चालू आहे आता म्हणजे कोर्टम काठी पोराच्या. हो, बापासंग भांडणं करून राहिले. बाप म्हणे बा शेवटी आता तुम्ही त्याचे 3 हिस्से केले त्या जागेचे. तू कपड्याचा लाव, तू किराणा लाव, तू स्टेशनरी लाव, काही लावा बा, मला काही करण्या लागा. म्हणून आता ते दुकान बंद होऊन राहिलं 8 दिवसांनी. हो, सगळे मजूर लेबर काढले ना, तुम्ही आले का तिकून. मग आम्हीच तर लवकर येऊन राहिलो. काहीतरी आता ते कपडा आहे तेवढा इकणं आहे, विषय मोडमाळ करणं आहे, असं आहे ते. म्हणजे दुकान बंद पडून राहिलं का कपड्याचं? हो ना, आम्ही आलो तिकून. कपडा जास्त दिसला नव्हता. तेच तर म्हणलं पहिल्यासारखं दुकान राहिलं नाही. मग काऊन काय झालं बा म्हणलं. तेच कारण आहे ना. आता ते कसं तिघं भाऊ ऐकूनच नाही राहिले. तर हो, शेवटी आपापलं पाहिजे बा. मग बापा म्हणे आज न उद्या द्यास लागते. आता काय आपल्याला बी कटाळा कपडा इकू. तर मग तुम्ही पाहा म्हणे तुमच्या सोयीनं राहा म्हणे. आता कुठे बी काम धंदा येते. मग मला आता करावं काय, मोठा पेतच पडला मला. तर मीच तर आता विचारत आहो. शेवटी गेलो होतो मी तिथं. क्लासेस घेतात का नाही आपल्या तिथं. तिथं गेलो होतो. मला बुवा डबल MA आहे. हो, जमते का ते म्हणे आमच्या टिबलवाले आहेत म्हणे. हो, काही काम नाही म्हणे. मीच तर आता बेरोजगार होण्याची शक्यता. अशी परिस्थिती मावर आली आता. बोला गावाच्या आपणच आहे. मग तुमच्याकडं शेतीवाडी नाही, काहीच नाही. आमचं तरी काही नाही. आता भानुजवळ गाडी आहे समजा. वावरा शिवराय आमच्यावर भाजीपाला गाडी काही ना काहीतरी आहे तरी सोर्स. पण तुम्ही काय करता मग आता? आमच्यापेक्षा तुमचा गहन प्रश्न झाला मग आता. तसं काही एवढं हे नाही. आम्ही ते घर आहे की आमचं जुनं ते इकलं ना. होतं आम्हाला 25 लाख रुपये आले त्याचे. 2-3 लाख रुपये शिल्लक घालते. पण ते समजा खरेदी खर्च असं तसं तर आमच्यावर 25 लाख रुपये आहे. तर यायला म्हणलं काहीतरी बा धंदा पाणी म्हणा काहीतरी गुतवा आणि त्याच्यात आपला व्यवसाय सुरू करा. ते चालू आहे आमचं. तर आता आमच्यावर 25 लाख रुपये ते घर इकल्याचे जमा आहेत. बाबा मग ते घर इकलं मग? नाही असं असं हो का? आम्हाला घर आहेस का? कोणा इकलं ते? कोणा घेतलं? चिमनरावनं ते आपला मामा लुटरीचा साडभाऊ. हो, ते पेपर एजन्सी नाही का. हो, त्यानं घेतलं ते. हो, 28 लाखाला दिले. म्हणलं आता जाऊ द्या बा, 3 लाख असे तर गेले, बाकीचं देणं घेणे. आपलं 25 आहे आपल्याजवळ. त्याच्यात पाहू आता काहीतरी आता व्यवसाय काहीतरी कामधंदा करा लागल. यायचं तर काही खरं नाही नाही का. हो ना, यायचं तर डोगा डुबून राहिला ना, आपण त्यात बसायला चाललो. नाही मग आता बडभू मग कसं काय आता आमचं एखादा फोन लावून देसान का घरी? मग जरासं थोडंसं समजावून देसान का द्यायला? उद्या चालले जाऊ रामपूरले. मग आता आम्हाला काही घरी गेल्याशिवाय पर्याय नाही मग आता. काही काळजी करू नका. येतो मी सांगा तुमच्या उद्या. सांगतो तुमच्या बापाच्या कानालाच तुम्ही. त्याला काय समजून राहिलं, त्याला काय अकला का या ना म्हणा तुम्ही. पया ना म्हणा जराशे. मग इकडे 4 पैसे कमावणं किती कठीण झालं. वावरात 2 गोष्टी सुचतात त्याला, असं आहे ते. पण आता काय आता माया लेखाचं कसंच काय करावं. नाही लारा म्हणलं कोणता लेखाचा बिझनेस करायचा होता. मी दुकान पाहिली विकत घ्यायसाठी. 30 ते 40 लाख रुपये दुकानच आहे. माल काय ना सांगा आता. आपल्याला नाही शेतीवाडी कायच करावं लागत. एक तर सासरे बोलायचे आपले लँडलॉर्ड पार्टीवाले नाही काही मागाले. आता काय बोला आणि काय सांगा. तुम्हाला म्हणून राहिले मी दूध डेअरीचं पाहा ना तुम्ही. तुमचा मास भाज्या म्हशी आहे ते दूध आणते तर. आणि इथे एखादं दुकान भाड्याने घ्या. काही 2-4 आपले फ्रीज गिरीज आणले की झालं आपलं दूध डेअरी सुरू. काही प्रोडक्ट खपते. पनीर झालं, बाकीचं आईस्क्रीम हे ते तिथं. कसं म्हणून राहिली बाई आता काय लारा पुरून का म्हणले का? हो, माय म्हणणं कसं होतं, आपल्या स्वतःच्या जर 10 म्हशी असल्या समजा हो आपल्या असत्या ना, तर मग पुरलं असतं आपल्याला. ते कसं शांताराम घनगणित माहित नाही का, अर्ध पाणी अर्ध दूध इकते मामा भाऊ. आता मला माहित आहे ना ते. आता माहित उकडा आहे ना, आणत असते ना ते. पण आता म्हणता येत नाही जास्त. पण तरी म्हणलं आपल्याला काय करावं लागल. अशा 10 म्हशी जर घेतल्या आणि आपलं जायचं दूध आणि ते ओरिजिनल इकायचं लेखाचा. हो, जर काय बा सांगा लाईन पकडली ना, जोरदार काम होऊन जाते आपलं. हो, असं मला वाटते. पण आता आपण कसे म्हशी घ्या, कुठं वागवा आणि कुठं काय करावं. झालंय बा, आलं म्हणलं माझ्या डोक्यात नाही. तुम्ही एक काम करा, आमचं बी लय स्वप्न होतं. म्हणलं अभ्यास करता करता जर दूध डेअरीचं आपण काम केलं ना बा. कारण की आपल्या इथं चारा आहे, सगळं वावर आहे, शिवर आहे, जागा आहे. फक्त आम्हाला म्हशी आणायला पैसे नव्हते आमच्याकडून. बुडामध्ये घराच्या ना जरासं हे होतं. तुझ्या शिक्षणासाठी बा कुठं लागले नोकरीला तर पाहिजे बा पैसे. म्हणून काही पैसे काढून नाही राहिला मा बुडान बुडी. तर म्हणलं म्हशी घेऊ आपण ह्याच्या. तुमचे पैसे आमची मेहनत. चालते काय सांगा? दूध डेअरी टाकून देऊ. तुम्ही शहरात इकडे दूध डेअरीचं दुकान भाड्यानं घ्या. आम्ही तिकडून दूध पोहोचवतो. बिलकुल चालू लागा रट्टा. हे बरं आहे. पण तुमचं नाही का, तुम्ही फक्त म्हशीचं पागड तेवढी मेहनत घ्या. आपण म्हशी विकत आणायला पैसे देतो लागन तर. म्हणजे आपल्याला 15 लाख गुतवायचे आहे, 15 लाख जमा ठेवायचे. हो, म्हणजे पुढे भविष्यासाठी. चला मग आता करता लागता मार्ग. माय कसं मी काही येणार नाही म्हणते त्याच्यात. मी गाडी चालवतो. म्हणजे तुम्ही दोघं पहा, आपल्या इथे काही वावर नाही काही नाही. आपण कसं यात भाग घ्या समजा. बरं मग तू राहू दे ना मग भानू. तो गाडी असली तर काही विषय नाही. हो, हे दोघं मी एक तिघामध्ये आपण पार्टनरशिपमध्ये बिझनेस करू. आणि फक्त मला आता एक शांताराम घनगणित फोन लावू द्या. उद्या घरी आहे का नाही, म्हणजे कसं त्याचं मार्गदर्शन घेतो मी जरा. कसं काय पुरते नाही पुरत मग आपण बिलकुल सुरुवात करून देऊ. म्हणजे म्हशी विकत आणाले त्याला बाजारात घेऊन जाऊ. असा माझा विचार आहे.
मला फोन लावा आणि आमचे सांगून दे द्यायचं इथं आहेत म्हणा ते हो असं तसं जरासं मग जाते माबुड्यापर्यंत वाढता मग तेवढं सांगून द्या मग. टपला बा महाप्रसादचा कार्यक्रम नाही का पुन्हा पायबर आता रात्री 10-10:30 वाजून राहिले पण तरी राजा पोट्टे अजून नाही आले म्हणजे नाही का माणसाला काळजी वाटत. हा हे तिघे जण म्हणलं भाण्या नाही ते भुसण्या म्हणते भुसण्याचा फोन आलता म्हणते बा त्या बुड्याले काय मी गेलो म्हणजे तिकडे ITS तिकडेच ते हॉस्टेलवर आलं नाही ते आणि हे तिघं बहादर कुठे गेले याचा पताच नाही त्याला म्हणलं कुठे गेले ते म्हणे मग काय माहीत रामपूरले जाणार होते म्हणे बा काय काय मला नाही माहीत म्हणे. काही म्हणतो हे बा हो मला तर वाटते काहीतरी प्रॉब्लेम आला यायचा हो या भरतीत त्याचं काही जमलं नसन हो घरी आले काही हिंमत होऊन नसन राहिले असं तर मला दिसून राहिलं बा हो कारण की नलूचा मला फोन आलता ना हो झाबरू सिलेक्टेड झाला म्हणे या मैदानीमध्ये हो पण या पोट्ट्याचं विचारलं तर म्हणलं म्हणे झाबरूले तर झाबरू म्हणे मला माहीत नाही बा ते अलग याच्यात होते मी अलग याच्यात होतो हो त्यांना काही सांगत नाही म्हणजे काय खरं आणि काय आहे तर. मी तर म्हणतो देवदा हे बा हो आज रातची वाट पाहू आपण द्यायची हो सकाळ लोक जर त्याचा फोन नाही लागला स्विच ऑफ आहे ना हो तर पोलीस स्टेशनला माहिती देऊ की बा हे पोट्टे कुठं आहे काय आहे जरास म्हणजे शोध तरी लावतील ते नाही तर पोट्टे कुठं गेले काय गेले अजून म्हणजे काही त्याचा आत्याला पताच नाही ना असं म्हणता नाही का हो ना मला काळजी वाटून राहील लाराच्या आहे म्हणजे धाव म्हणजे फोन काय लागून नाही राहिले हो तिघाचे बंद आहेत हो पण आता तुम्ही म्हणता तसं तर नसन का काही काळजीच वाटून राहील बा मला बी म्हणाले का घरी ते यायला पाहिजे व्हा तिकडे फेल व्हा का काही व्हा आम्हाला काय करावं लागते तुमचंच भविष्य आहे बा आपण कोणासाठी म्हणतो. वे देवीदास तू यायला का स्वभाव नाही बरोबर मग काय हेड दिमाग माणूस आहे तू फालतू देशील मारून त्याला एखादी हो मग त्याला धाकान ती येऊन नसून राहिली. नाही ना आता का पहिल्यासारखा स्वभाव राहिला का माया मी काय 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 म्हणजे काय मारतोस का मग अरे बा कसं आहे आपल्याला वाटते काळजीपोटी म्हणते माणूस की बा काहीतरी लागलं पाहिजे पोरग ते सगळं बरोबर आहे पण आपण समजून घेतलं पाहिजे आपले कसे असते पोरं हो त्याला बी काळजी असते पण आपण शेवटी कुठं कुठं नाही जमत कॉम्पिटिशन लय वाढला आता बरं जाऊ दे सकाळी पाहू काय होते ते हो चला मोळा मिटिंग आता नाही का निघाव घराकडे. काय म्हणते बा बाळभू हो ना महाप्रसादाला बोलावलं नाही म्हणून नाही का हो माहीत पडलं असेल त्याला काही ना काही. राम 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 म्हणलं काय राजा माज भाऊ तुम्ही कसं हो म्हणलं हो कमीत कमी आपल्या माज भावाला तर फसवत नका जाऊ बाबा ज्याला त्याला राजा म्हणलं काय दूध आणलं तुम्ही आज सकाळी निरा 50% आहे ना का निरा का पाणी चालते का हो काय दूध वाटून राहिले तुम्ही उकळा लावला म्या चला बा म्हणलं माज भाऊ आहे तुम्ही राजा आमच्याच गळ्यात दाबून राहिले बरोबर नाही बरोबर नाही ना घरची बाई कशी मला म्हणते काय तुम्ही तुमचा माज भाऊ नावाचा बट्टा नका लावू तुम्ही. माज भाऊ आहे म्हणजे घे जरा हॅलो अरे काय राजा काय सांगू आता बडभू हो ना हे इतक्यात काय झालं ऊन तपून राहिलं का नाही म्हशीला काय पाणी लय पिऊन राहिल्या हो पाणी पिल्याच्यानं काय होऊन राहिलं दुधाचं प्रमाण जरा कमी होऊन राहिलं ते घटपणा समजा हो त्याच्या नाही ते तसं काही नाही आता होईल ना येईन जागेवर ते ढेपगिप जराशी कमी पडून राहिली हो आणतो ना उद्या आणतो चांगला आणतो. ना बा काय ना मला सांगता तुम्ही मग हो ना दूध दोयाला जातात तरीच बकेटीत पाणी घेऊन जाताना माहित नाही का मला राहिलं लावून तुमच्या घरी अनुभव आहे मला मग काय तर रस्त्याला नदीपाशी उभी करता गाडी काय आता जाऊ द्या काय सांगायला पुरत नाही तुमचं हो बरं आहे चालते ते हो पण जरा घटानच जाता हो बरं उद्या घरी आहे का तुम्ही उद्या काम होतं म्हणलं जरासं घरी आहे का उद्या हो आता उद्या घरी जाता काय काम आहे आता हरभरा सोंगायला आले आमचे तुरीचं झालं निपट हो ते शिवला गिवला ते ज्ञान कोणती पाहतो एखादी जर सापडली उदळ्यावाली काशा गिशा जर आले तर आता हरभरा द्यायला लागणार सोंगाले त्याची काळजी आहे या नाही सांगतं काय आपल्या रिकामपणच आहे या हरभरा काही हिरवा आहे कोपऱ्या कापऱ्या आहे ना न्या आता रोज दूध आणते पण एका दिवशी हो ना एक डांग नाही आणली हरभऱ्याची हो ना ते तर आहेच म्हणा येतो मी उद्या थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे सांगतो मी तर काय हो ठीक आहे मग ठेवतो मी दुसरं म्हणलं ते बाकी तुमच्याजवळ कोणी उभा आहे का कोणी एकटे आहे का कुठं घरी कुठं आहे म्हणलं तुम्ही सध्या कुठं इथंच आपलं झाबरूच्या घरापाशी एकटाच बसलेला हो काय होतं काय झालं काही नाही ते जरासं कसं आहे तुमच्या इथे पोट्टे नाही का लारा आणि ते चेतन आपलं भानू हो ते आपल्या घरी आले तर हो जा ना तुम्ही पोट्टे जा तुम्ही मी बोलतो आता बरोबर हो जा तुम्ही आता झोपा तुम्ही झोपा तर मग काय झालं ते आपलं 3 जण आले हो मग त्याने सांगितलं अशी परिस्थिती आहे म्हणे आता ते देवदास संसारी माहिती नाही का हेड दिमाग माणूस आहे आऊट फालतू कसं एखाद्याले पोट्टेले मारा गिराचं लाऱ्याले हो लाऱ्या म्हणे बा काय करू बाबाचं भेव लागू राहिलं आणि ते भाण्याचा बुडा आहे म्हणते लुक करते म्हणते हो फालतू तर म्हणलं जरा समजावून सांगायला येईल म्हणा काय सगळंच काही शक्य नसते म्हणा एखादी गोष्ट नाही हो सगळ्याच्या नशिबात काय सगळं सारखं असते का 5 बोटं सारखे नाही राजा तेवढं कव्हर करून टाकता म्हणलं आणि सकाळी मी त्याला घेऊन येतो. आता हेड दे मग म्हणते नाही का बळ भाऊ आता मांगारे काय लोक बोलून सांगताच येत नाही जाऊ दे बरं आहे चल दे हो ना ती बरोबर आहे तुमचं बरं झालं मला सांगितलं नाही तर ते देवदास संसारी हो तुम्ही म्हणताच तसं आहे ते आऊट माणूस आहे ते हो ना फालतू आता तर कुठं जाग्यावर आला ते पहिले तर बापा हो निरा रूमनच काळे उठसूट चालला की चालला नाही सांगतो मी त्याच्या घरी जाऊन हो काही विषय नाही तेच म्हणलं लट्टावते ना माणसाची मिसता आता 1-2 खेप त्याच्या घरी गेलतो का नाही हो बाईवर असा मोठ्यानं कल्ला करते छान लवकर आण मग काय भेटे ना माणूस असा आणि ती माणूस कसा बरोबर नाही ठीक आहे तसा स्वभाव चांगला आहे म्हणा ते बाजारा गिजारात नाही 1-2 खेप भांडणं झाली द्यायची आणि माहिती आहे ना मला द्यायचं स्वभाव हो काही विषय नाही ठीक आहे मग तेवढं सांगून देतात यायला असं झालं म्हणा आहेत म्हणा तिथं काळजी काही करू नका उद्या येते म्हणा ते ओके ठेवतो मग हो ठीक आहे कोण थांबला मुलगा अरे बाबा रे काय तू म्हणे तेच खरी गोष्ट झाली बडभू घेऊन येणार आहे म्हणजे पोट्टे येईल आपल्या हो बरोबर आहे पाहिजे फक्त बा जास्त काही गरम होऊ नको म्हणला हो ते आलेत म्हणला आता पाहिजे जराच नाही हो थांबा तुम्ही आता हे बडभू मला हेड दिमाग नसेल तसं म्हणेन फोनवर
हो सांगतो ना त्याला कसं असते हेड दिमागता. हो जराशी गंमतच घेतो ना. हो तसं तर आपल्याला काही म्हणणं नाही, लेकरायचं काय चुकलं. हो येऊ द्या ना, येऊ द्या ना. हो ऑटोवाले भाऊ या म्हणला आता. हो दिले तुम्हाला पैसे. चला रे पोट्टो चला. मी पाहतो आता समाज तुमच्या बुड्याचे कान लुसतो चांगले आता. चला चला. राम 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 राम. राम राम. हो काय आता दिसला का म्हणलं, गावाचा रस्ता आता दिसला का पोट्टे तुम्हाला? आणि हे कोण आणलं सांगा तुम्ही? काय वकील पत्र घेतलं का म्हणलं यानं? काय बडभाऊ तुमचं काय काम आहे इथं? बरं इथं सनसन करून आला चांगला. अरे काय देतात बोरायची हो, काय परिस्थिती. पोट्टे म्हणलं 2 मार्कानं राजा कार्यक्रम हुकला द्यायचा. किती नाराज झाले ते पोट्टे. शेवटी माघारी आले, लडपड करे तर काय करू काय करू. फालतू मी त्याला सांगितलं बा, मी सांगतो समजावून, म्हणून तुम्हाला भेटायला आलो मी त्याला घेऊ. मग काय घरी येत नव्हते ते. मग जातो म्हणे आम्ही पुण्याला तिकडे कुठे कंपनीत काम करतो म्हणे. आज जाऊ द्या, आज आम्ही का नाही म्हणून राहिले त्याले. फोन बंद करून ठेवताले कोण बसले आम्ही काय जित नाही. काही गरज नाही आम्हाला. जो जा जिथं जा तिथं जा म्हणून. तुम्ही काय आम्हाला शिकू नका. तुम्ही कुठे मोठे शिकवणार आहे आम्हाला? हो ना ते झालं म्हणा. शांतराम म्हणून काही सांगितलं का नाही? हो ना पण ते शांतराम म्हणून सांगितलं असेल तुम्हाला रात्री मॅस केलता फोन तसा. हाय म्हणून तुम्हाला काळजी वाटत ना म्हणून. म्हणजे शांतारामच्या मनानं ऐकू का मी? हो मला माय डोकसं नाही का माया का मी हेड दे माखाव का आउट हाव का म्हणलं मी? मला समजत नाही का काय करावं लागते काय नाही करावं लागत ते काय सांगते मला. मग हालता मला सांगायला असं आहे तसं आहे. जा ना मग आता कुठे कामं करा, कंपनी आहे ना. घरी म्हणलं बा कोणी भाकरी करायला तयार नाही, रिकामे नाही इथं. आपापलं कामं करा आणि कमा. आपण मजा घ्या जराशी नाही का. हो बांधू बाबू हे पा म्हणलं हे पा आता आमच्या जण पोचणं होत नाही भाऊ. हो आता तुमचं वय आहे पोसाचं. अजिबात म्हणलं तुम्ही तुमच्या परीनं काय करा ते करा. घरी अजिबात यायचं नाही. बुडायच्या मागे घडकून दिलं मागे तर बुडेली बी होणार. अरे पण बाबा मग आता आम्ही कसं काय करा म्हणलं, कुठं जा म्हणलं आम्ही मग? तुम्ही पहा आता काय करा तिकडे. हो पोंगे घेऊन इका का तिकडे काही करा. आम्हाला काय करावं लागत नाही. मग काय हो नाही का फोन नाही करत काही नाही. काळजीत माणूस आता फेल झाले तुम्ही तर मग लोकांची लेकरं कसे लागू राहिले तुम्ही कोण लागत. बाबा काय बोलता तुम्ही. मोठ्या आशेनं राजा माहिती यायला आणलं तुम्ही म्हणता निघा करायच्या बाहेर. हो 4 दिवस झाले की गमणार नाही मग तुम्हाला. मग मागं लागसान कुठं गेले बरोबर कुठं गेले बरोबर. मुकाट्यानं ऐकत जा. जास्त काही हे करू नका तुम्ही. चला पट्टो घरी चला. हो चला म्हणलं तुम्ही काय करता तुम्ही पाहून गेले का जा काय म्हणता तिथंच भाऊ तुम्ही. घरात पाय ठेवू देत नाही का आणि काय करता करा. अरे काय बडबोर आहे. अरे गमतीचा विषय आहे ना. छाती धडधड करून राहिली तुमची ना, आम्हाला धवत देऊन राहील. जा तुम्ही काही विषय नाही. अरे गंमतचा विषय होता. आम्हाला सगळं समजलं रात्री. फोन ऐकला तेव्हा तिथंच होतं ना मी. हो ना देवदास सनसनीला आउट आहे आणि हेड दिमाग आहे. काय आता तुम्ही कुठं पाहिलं माय आता म्या काय कोणता हेड दिमागपणा केला म्हणला ते सांगा मग मला पहिले. आले का मामा बोलत आहे. हो नाही का शांताराम गणगणे रट्टे खाल्ला माझी बाई. तिथंच होता म्हणते नाही मुली म्हणे कोणीच नाही म्हणे. असं तुम्ही तिथं होते का? अरे पण म्या काही म्हणलं नाही बा. असं फक्त म्हणलं बा ते बाजारात भांडण झालं ते जरासा स्वभाव तेच आहे म्हणलं. असं म्हणलं बा म्या काही आऊट गिऊट असं काही नाही म्हणलं. पण तिथंच होतं ना मी शांताराम जोड. मग काय सांगून राहिलं मला ऐकलं ना मी सगळं. हेड दिमाग आउट माणूस आहे म्हणे, बाजारात त्यानं भांडण केलेलं आहे म्हणे, असं म्हणणं नाही तुम्ही. पण आता काय खरं आता काय तुम्ही बाजारात केलं तर एक दिवस. ते म्हणे टमाटे काय किलो आहे तर तुम्ही म्हणे 10 रुपये किलो तर ते म्हणे 5 न देतं का. तर तुम्ही मग ते टमाटे फेकून मारले होते त्याला. मग त्या टमाट्यावर ते तुम्ही पायाला तोडले होते आणि त्याला दांगडं दांगडं झालं बाजारात म्हणून म्हणलं बा द्यायला. मग आता कास्तकारा राग नाही येणार का? थोडाची मजुरी नाही निघून राहिली म्हणजे काय करा. 10 रुपये किलो टमाटे आणि ते म्हणते 5 रुपयाने देतं का. मग नाही मारणार का फेकून? मग झाले भांडणं माय. मग त्याचं काय आता जाऊ द्या ते विषय जाऊ द्या. जा तुम्ही घरी जा. हो मला माती आणायला जावं लागते लवकर. माठाचं पाहा लागते. जा रे काही काळजी करू नको. हो जा काय म्हणते ना ते जान आहे तो जान आहे. हो काही टेन्शन नाही. आज नाही उद्या लागशील लगायचं पाहता येते. जाऊ द्या तिकडे. बरं ठीक आहे ना. मी काय म्हणतो आपलं शांताराम वावराकडे का घरी गिरी असं समजा नाही तर वावरात असेल तर त्याला भेटायचं होतं मला. जरा बोलायचं आहे त्याच्या संग विषय म्हणा. काही सोयरी गिरीक आहे का म्हणा. नाही असं काही सोयरीचा विषय का काही सोयरी गिरीक आहे का म्हणलं. असं तर आम्हाला सांगा. काही माहीत असेल सांगतो आम्ही बी. नाही सोयरी का कोणाच्या सोयरी का करता माई पोरगी अजून तर 3 वर्षाची पोरगी नाही माई. हो ना सोयरी कोणाच्या आता कोणी नाही आपलं. फक्त मी काय म्हणतो हो शांताराम घरी आहे मग नाही का. असला घरी सगळं काय विषय काय माहिती का. हो ना घरीच आहे ना. चला ना मग आता मी येतो ना. चल भाऊ चला म्हणला. देत जाते तिकडे. चला आपण आता चला 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 ना मग. हो चला चला. हो याचं काय काम आहे. हो चला चला. 5-6 प्लेटा कर पोहे. हो कसा एखादा वाळला गिळा अजून तर अचानक बातचे लोक पाहुणे आले की या लवकर कर लवकर. हो कधी लाभाजीसाठी कॉफी करतो ना बाकीच्यासाठी चहा मांडतो. ठीक आहे आता हो कर लवकर. बरं करतो. हो करतो. आता काही गरज होती का कॉफी हे ती पोहे घे. बरं जाऊ दे आता काय पाहुणे सांगा आता बरोबर आहे नाही वाटत. हो बरं मांडा हो करा कॉफी करा आपल्याला. मी कसं चहा नसतो घेत आता. जाऊ द्या. हो नाही म्हणलं काय विषय काय होता म्हणलं बाळू हो काय तुम्ही म्हणे काही विषय आहे म्हणे. हो शांताराम भाऊले हो काय होता विषय. हो आता तेच म्हणलं तर आता शांताराम भाऊ विषय कसा होता. हे पोट्टे आपल्या इथं आले आणि योगा एक विषय निघाला. आपलं ते दुकानात तुम्हाला सांगत होतं तुम्ही काही दिवसात बंद होते. आता काय करावं काय नाही प्रश्नच होता मला. तर लेखाचं आमच्या डोक्यात आलं. हो तर म्हणलं आपल्याला दूध डेअरी टाकायची. हो हे पोट्टी इथं म्हशी घेतील 10 म्हशीचे पैसे मी देतो घेऊन देऊ. आता तुम्ही आता आपण जाऊ एखाद्या दिवशी बाजारात आणि म्हशी घेऊ आणि दूध डेअरीचा व्यवसाय सुरू करू बा असा आमचा प्लॅन आहे. म्हणून म्हणलं काही पुरण का घाटा येईन का कसं काय तेवढं विचारासाठी मी आलो तुम्हाला खास करून आणि यायला घेऊन आलो. अरे काही नाही पुरत नाही बा पुरत नाही अजिबात पुरत नाही म्हणलं. ते शांतारामनेच घटलं भाऊ. हो लय चाऱ्याचा प्रश्न चारणाऱ्याची मिनता करायला लागते. अजिबात पुरत नाही. हो काहीच नाही बा त्याच्या नादी शिवू नका तुम्ही. शेण काळात धंदे करू नका. कोणी येत नाही म्हणलं कामाला येत नाही कोणी काही नाही.
त्या मामी तर इथून सुरुवात आहे ना. अरे नाही तसं नाही, ते तर बरोबर आहे तुमचं. पण कसं झालं, हे पोट्टे आता पूर्ण मेंटेनन्स करते इथं समजा द्यायचा व्यवस्थापन. आपल्या लाऱ्याच्या वावरात मस्त हे शेड करायचं, तिथं आपल्या ठाणबंदी म्हशी आणायच्या दुधावाल्या, आणि बिलकुल आपण तिकडे डेअरी चालवायची. असं आमचं होतं. आणि बाकी मग प्रोडक्ट हे ते मग वाढतेच आहे पुढे पुढे. काही गुंजाईश नाही राहील त्याच्या दुधाचे, काय गुंजाईश राहील सर, तेच करून राहिलेत ना. मग काय दूध डेऱ्या सर लोकांना तेच टाका. घेणारे कोणी नाही असले पाहिजे का? मग काही मजा नाही त्याच्यात. पोट्टे फालतू आहे, टाइमपास करणं आहे ती. अजिबात पुरत नाही. घाटा कंपनी आहे. आता शांतारामला माहिती आहे ना, त्याचं आता बरोबर चालते ते. त्याला आलं ते घटलं ते. तर आम्ही पुढं काही सुचून देत बा आता. हो ना ते बरोबर आहे तुमचं. पण आता काय करावं काय मग? आता कसं घर इकलं आपण, 25 लाख रुपये आपल्या पैसे, काही ना काही ते उद्योगधंदा करायला लागेल का? त्या पैशावर व्याजावर जगाव का? राजा, पण तुमचं आता कसं शिक्षण एवढं तुमच्यासारखे काय ती गटन तर गटवा आता. हो ना, आता हे पुट्टी बी एवढं शिकून आता वाया गेले. हो, मला नाही वाटत बा पुरण म्हणून. पा शेवटी तुमचा विचार. तसं कसं तुमचं बरोबर आहे बाळभू. हो, पुरते गिरते. पण कसं आहे, आता पोट्टे आहे हाताशी तुमच्या म्हणून. हो, कारण की मेहनती काम आहे बरं. हो, याच्यातनी कसं असते, मेहनतीला खास महत्व आहे, तर माणूस कमावू शकते. आणि या धंद्यासारखा धंदा नाही. शेतकऱ्याला पूरक व्यवसाय जर म्हटलं ना, तर दुधाच्या भरोश्यावर सर्व घर चालते. हो, फक्त शेतीचा पैसा पुरा शिल्लक राहते. खतं येते. हो, म्हणून म्हणलं तुम्हाला परवडते हे. फक्त आता तुम्ही नियोजन बरोबर करा. हो, त्या पद्धतीने जर केलं ना, लय पैसा कमवू शकता तुम्ही. हो, कसे बी पगारवाल्यापेक्षा जास्तच. ते तर आहेच. मग म्हणूनच म्हणलं मग आता त्याच्यात पाहा आपल्याला कसं एखादं दुकान भाड्यानं पाहिजे तुम्ही, आणि करतो मग बरोबर काय तर. म्हणून म्हणलं म्हशी घालता मग काही चालतात. काय बरंच बरं आहे रे. 6 महिने चाललं ना, पडते बंद मग. हो, बरं पहा ना मग, करा तुमच्याशी म्हणा. म्हशी आणायला जाऊ ना मग आपण शांताराम, आपण सगळेजण. आता मी काय म्हणतो बडभू, जरा 5-6 दिवस थांबता का तुम्ही? आमचा हरभरा काढणं सुरू आहे. हो, तेवढा हरभरा झाला की बस मग चालले आपण. म्हशी चांगल्या तुम्हाला 10 म्हशी दुधावाल्या घेऊन देतो. तोपर्यंत याचं शेडही तयार होते आपल्या देवदासच्या वावरात. देवदासला विचारून घ्या तुम्ही, आणि बस झालं मग घेऊन येऊ एक दिवस. पाहिजे फक्त त्या सोयरीसारखं झुलू नका मुले, नाही तर मग बस आणू करता हरभरा झाला की मग गहू राहिला, गहू संगतो हे करतो. असं चालू नका देऊ. लवकर चालतं फक्त शेड होईपर्यंत. हो, तोपर्यंत शेड तयार होते ना. लाला तेवढं शेडचं आपलं वेल्डिंगवाला हे ते पाहून घेऊन लाईन लावून देतो. बरोबर. हो ना, आता बाबा काय म्हणते तेवढं आता इथचं विचारलं की तिकडे विचारतो. मस्त मग आता. हो बडबो, टेन्शन नको घेऊ नका. आज आता जेवण करून जा तुम्ही संध्याकाळी. हो, म्हणजे देवदाची भेट घ्या, त्याला समजून सांगा. आणि मग कसं त्याच्या वावरात ते म्हशीचं व्यवस्थापन, पाणी गिनी हे ते हौद घेऊन मस्त पद्धतशीर करायचं. पहा तुम्ही. हो, 4 पैसे नाही बा सांगतो ना, मालामाल होसान तुम्ही या व्यवसायात, सांगतो तुम्हाला. पण आता तेच करायला लागल. काय करता मग दुसरं आता काहीतरी. आता म्हणजे जोपर्यंत हे पोट्ट्याचा अभ्यास होते, आणि तोपर्यंत जर कुठं लागले तर चालले जातील बिचारे. नंतर मग पाहता येईल पुढचं पुढे. हो, म्हणून म्हणलं कसं आहे, तुम्ही हाच तशी हाताशी. तुमच्या आपलं दूध, तुमच्या म्हशीचं दूध येऊ देत जा, हे बी येऊ देत जा. जमलं मग. हो ना, बिलकुल काहीच विषय नाही. हो, फक्त आता आजच्या दिवस चला वावरा कोणी आपण, आणि बसलं आपलं मग कसं. हो, देवदासले भेट नव्हते घरी आलं की उद्या चालले जा, नाही संध्याकाळी चालले जा. संध्याकाळी का तुम्ही? संध्याकाळपर्यंत थांबतो. हो, वावरा कोणी जरा हरभरा गिरभरा तुम्ही म्हणा, हाय म्हणता हिरवा. हो, ते जरासा एखादं कवटा खांड बरं चालले मग घराकडे. बरोबर, ठीक आहे ना. मग आता बस पोहे घे खाऊ, चालले जाऊ मग वावराकडे. हो, ठीक आहे मग. कुठे गेलते म्हणलं? काय शांतरा म्हणजे काय पावड्याला वाटते नाही, बाळभू आले होते. हो, समजलं आता. हो ना, आता काय ते बाळभू हो पोट्ट्याला घेऊन आले. हो, पोट्टे काळजीनं काही आलं नव्हती म्हणे. हो, मग कसं त्यानं मला सांगितलं असं आहे म्हणे. आता आपल्याला काय समजत नाही का, आपण का पुरा का घराच्या बाहेर काढून देणार आहोत? हो, नाही का बसवला तसं. म्हणजे तिथं मुक्काम केला त्याने नाही रातचा. असं अबदाकी होती वाटते कायची नाही. हो ना, भूषण सांगे मला गेले म्हणे. पण मग काय माहित बा. हो, बरोबर आहे, त्याने काही सांगितलं नाही खरं. बरोबर. बाकी मग काय म्हणते मग बाळभाऊचं काय आहे एवढ्यात नाही का? मुक्काम आहे का आज मग काही पार्टी गिर्टी? कायचं बाळभाऊचं मग काय तर दुकान बसलं द्यायचं. मग काय तर कपड्या दुकान बंद पडलं म्हणते. आता ते 8 दिवसांनी दुकान उचल वाचल करून आपलं बाळभाऊला आता सुट्टी होणार आहे म्हणते. मग काय तर बसलं ना ते. आता काही विषय नाही राहिला त्याचं. डोंगा डुबण्यात आहे आता. हो ना, तेच तर आता कामधंदा पाहून राहिले. हो ना, आता शांतारामले म्हणे बा म्हशी घेऊन द्या म्हणे, 10 म्हशी. लारे आपला देदाचं पोरगं, आणि चेत्या बबन तुझे पोरगं, हे तिघा मिळून आता पार्टनरशिपमध्ये बिझनेस करणार आहे म्हणते दूध डेअरीचा. वा, बरं का, खराब काम झालं मग. आता बडभाऊचं समजा ते दुकानदार मग ते दुकानच बंद केलं नाही. हो, आता यायला कुठे ठेवणार आहे मग ते. हो, बरं होतं तिथं चालू द्यायचं. आता काय दूध डेअरी टाकतो म्हणते मग, आणि यायला म्हशी घेऊन देते. मग करण कोणते सर? काय आता कोण करण म्हणजे आता हे बरोबर हुशार आहेत लोक शहरातले. मग काय बडभाऊ यायला कसं सुती लावून देईन. हो, त्याच्या पैशानं आता घरं इकलं म्हणते त्यांनी. आपलं घरं इकलं त्याचं जुनंवालं. आता काय 5-25 लाख रुपये आहे म्हणजे त्याच्या म्हशी. हो, तर त्याच्यात मी ते आता पैसे गमावून म्हशीमध्ये 15 लाख, आणि 2-3 लाख असे गमावून बसन मग इकडे तिकडे हिंडत. म्हणून म्हणलं त्याला सांगितलं मी, मला याच्या नादी लागू नको. नाही म्हणे आपल्याला घ्यायचंच म्हणे म्हशी. आता ते जाणार आहेत बहुतेक. या 4-8 दिवसांनी हरभरा सोंगणं झाला की बस. आता पाहू ना काय करते तर. नाही बाबूजी, तसं बाळभाऊ चांगले आहे, तसे काय खराब माणसं नाही ते. बरं आहे ना मग, चांगला आहे ना राजा. होते तर होऊ द्या ना. तुम्हाला अकला तरी आहे का? आम्हाला माहिती आहे ना काय आहे. तर मग ते बाळभाऊ काय यायले सुती लावून देईन. मसाला गिसाला घेऊन देईन. वावरात यायच्याच ठेवा, तुम्हीच चारा, तुम्हीच दूध आणा, आणि ते तिकडे आपली मलाई खाईन. हो, हे बसलेले काय येरदारा मारत. म्हणून मला माहिती आहे ना काय होती याच्यात. हे 6 महिन्याच्यावर टिकतही नाही. टिको का नाही टिको, आता करते तर मग. आता काय रिकाम असल्यापेक्षा काहीतरी करायला करते द्यायला मी. त्यांना काय करावं लागते ते आपल्याला. त्याच्या ते पाच पैसे आपले पैसे. आता आपल्याला मागून राहिले पैसे ते.
हो पण मला तर वाटते बा देवीदासले हे म्हशीपेक्षा हो त्यांना तर इट भट्टी टाकायला पाहिजे होती. हो लाऱ्याला म्हणा इट भट्टी टाक म्हणाले का, एक तर कसं पारंपरिक त्याचा व्यवसाय आहे कुंभार जातीचा, त्याच्याने त्याला लायसन लवकर भेटते परवानगी, आणि मातीतनी बी ते उत्खननाले सूट भेटते म्हणते काहीतरी, असं वाचलं होतं बा म्या. तर त्याला लवकर लायसन भेटते म्हणते बाकी लोकांपेक्षा. तर त्यानं त्याच्या वीट भट्टी जर काढलं ना, काय घरकुलं बांधणं सुरू आहे आता. हां हो म्हणलं का तालच बसते द्यायचा, या म्हशीच्या माग कुठं लावता म्हणतात त्या लाऱ्याले. हा पण ती शहरातला माणूस ते काय वीट भट्टीच्या भानगडीत पडणार आहे, त्याला तिकडे मस्त दुकानात बसायचं आहे आणि आणणार को दूध तुम्ही. हां असं आहे ते. हां मग मी काय त्याला करा म्हणतो का, तुम्हाला म्हणून राहिलो मी. तुम्ही आता रिकामे आहे का नाही, चक्कीत आता बुटीच सांभाळती, जास्त करून भाण्या सांभाळती, गाडी सांभाळती. हां तुमच्याजवळ नाही वावर. हां हो मस्त देवदासले म्हणा लेका म्हणा वीट भट्टी टाक, हो पैसे तुमच्याजवळचे लावा, पैसा जायच तुमच्यापाशी. हां तुम्ही आता मेवण्यापासून आणत असताना पैसे काय तर माझ्या घबडा ते काढ तुम्ही जरा जरा हो ना, पण लोकांना सांगता येते का. हो ना आपला मेवना कसा आहे, आपल्याला काही बी देते. हो कापूस घ्यायचा धंदा केला त्याच्यातही काही असं जास्त आपल्याला मुनाफा भेटला नाही. वीट भट्टीत जमन का मग आपलं. हो वीट भट्टीत भट्टी अरे बरं मला आहे ना मग केवढ्याची ईट आहे मग. अरे म्हणलं कोणाला जमते का ते, एक तर त्याला हां सोप्यात सोपं परवानगी लवकर भेटते, लवकर त्याची वीट भट्टी तयार झाली की राजा नोटा छापणं आहे ना, एक ईट पडली की नोट छापली सोय म्हणता नाही का. हो लावा खाली का आपल्या घबडातले जरासे 10 लाख रुपये. हां हो ना ये आता सोन्यात लय वाढलं. हो आपले काय आता हो डबल टिबल झाले ना आपले पैसे. बरं मग लेका जमन का, मी म्हणू का लेका देवीत असले आपण दोघा मिळून कर म्हणून, तू लायसन काढ बा तुझ्या वावरात आपण 1 एकर जमीन त्यासाठी करू. हां माती कितीच पाहिजे पुढचं पुढे मग नाही का. हो लेका जमलं हां बसन चाल नाही ना. आता लायसन भलं मी काढून द्यायला लावतो, मी भेटी कुठे घेतो. हां काही विषय नाही. मजुराचं म्हणसान तर चोट्टा बाजारच्या तिकडे बाळापूर हे ते हां तिकडे घेऊन येऊ ना आपण. मग हो मास्टर लोक आपण आणून घेऊ ना, ते वीट भट्टी मास्टर आपल्या ओळखीच्या 1-2 नाही का. हो नाही तर पाहिजे बा, नाही तर हो पण तरी नका काही वीट भट्टीवर जाऊन विचारपूस करावं लागल. हो काही पुरते नाही पुरत जरासं माहिती काढावं लागल, नंतर मग आपल्याला निर्णय घ्यावा लागल. घ्या ना मग पहिले देवीदासच्या कानं कोराव तुम्ही. हो त्यांना जर हो म्हटलं तर मग आपण जाऊ ना मग वीट भट्ट्या पाहिले येते. हां मग निर्णय घ्या. आज सांगा ना ते आता माती नेणं चालू आहे त्याची काहीतरी. हां येणं जरा चक्रा चालू आहे त्याच्या गद्यानं माती आणून राहिला ते. हो ना मग विचारतो ना मी, आता आला ते की विचारतो त्याला मग तू कसं जमते का बा नाही का, कुठं लागतं त्या म्हशीच्या मागं म्हणतो पोराला कुठं गुतवतं. बरं पाहतो मी बजेट बसून, आलं की पाहतो ध्यानच ठेवतात त्याच्यावर. मला आता असा विचार आहे बा आमचा, शांताराम विचारून पहा पहिले. हो तुमचा मग कसा निर्णय जर भेटला तर मग कसं सुरू करायला काही हरकत नाही. म्हशी गिशीले पैसे मीच देतो समजा, बाकीचं मग पुढे आपण पाहू मग त्याचा हिशोब बरोबर. पार्टनरशिपमध्ये चालू देऊ मग बरोबर. ना पण आता यायचा आताच विषय झाला. हो म्हणलं ते काय का म्हणलं ते कंदिलाबाजी काय म्हणत, मग ते कसं करता मग आता. तेच तर पेच पडला आता मला. तुम्ही एखादं म्हणा आले दोघं आता तुम्ही. हो आता आतापर्यंत ते कंदिलाबाजी मगाशीच येऊन भेटले मला. म्हणजे ते काय वीट भट्टीचं जरासं विचार डोक्यात घातला त्यानं माया. हो आता उद्या आम्ही चाललो होतो वीट भट्ट्या पाहिले. हो कसं काय पुरते नाही पुरत. हो कारण की आता आपण कसं कुंभार जात असल्यामुळे आपल्याला त्याच्यातनी सूट आहे जरा. हो, लवकर परमिशन भेटते, असं तसं जरासं फायदेशीर काम आहे. तर असं सांगितलं त्यानं. आता शिवलाल म्हणे देतो म्हणे लायसन काढून, हे ते काय असते त्याचं. तर जरा वीट भट्ट्या पाहतो. हो त्याच्यानंतर मग कसं आपण ठरवू. ते जर मला नाही पटलं तर मग आपण म्हशी आणायला काही हरकत नाही. हो नाही तर 2-2 आपण करून बसा आणि एक नाही धडण भाराभर चिंध्या होईल. आता कंदील पुढं पोहे खायले तिथं 1000 इकडे त्यानं जे करा ते केलं शेवटी. बरोबर ठीक आहे ना मग, तसं काही अडचण नाही म्हणा. तुम्हाला जे पट्टे ते हो फक्त माझा कसा विचार होता बा म्हणून मी तुम्हाला सांगितला. हो तरी तुम्ही निर्णय घ्या. हो नंतर मला कळवा. हो मी तयार आहो समजा. बाकी शांतार भाऊ बी मग आपण पुढच्या आठवड्यात म्हशी आणा चालले जाऊ, जर समजा तुमचा निर्णय कॅन्सल झाला तर. हां नाही तर मग वीट भट्टी टाकायची नाही वीट भट्टी टाका. हो ना पाहतो ना आता. मा घरची म्हणते जरासं जोर लावून राहिले. हो तिच्या भावाची वीट भट्टी आहे. हो लय पैसे कमावते म्हणते ते. घरकुलं एक तर लय सुरू झाले, वीट भट्टी लय महत्त्व आलं. म्हणून थोडंसं आता उद्या ते निर्णय घेऊन मी सांगतो बा तुम्हाला 1-2 दिवसात. हो म्हणजे अजून काही सध्या मी होई नाही म्हणत नाही म्हणत. हो ना चालते ना उद्या ना. आता हरभऱ्याची गडबड होते कमी जास्त, तुमचा काय निर्णय ते होऊन जाते मग. हो काही हरकत नाही. ठीक आहे मग आता मी निघतो मग, लवकर जाणं आहे मला. हो चला ओके. बरं या मग आता. तसं काही नाराज होऊ नका म्हणा, फक्त मला वेळ द्या जरासा. हो काही विषय नाही आता. हो ठीक आहे पाहतो मी नंतर उद्या. आता उद्या हरभरा सोंगणं आहे माझ्या जरासा. हो हरभरा एक उदळा देऊन देतो उद्या आणि मग चालला जातो वीट भट्टी पाहिल्या. उद्या आहे हरभरा सोंगणीचा व्हिडिओ. हो त्याच्यानंतर मग वीट भट्टीचा. हो चला या मग तुम्ही आता ओके.